मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने त्या गणपती बाप्पाचं परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रसाद भजन मंडळ वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग, मी बुवा स्वतः विजयउर्फ गुड्डू सावंत आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय दिनेश वागदेकर गावच्या शिल्पी आम्हाला बुवा या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीप भरत मिराशी, त्याचप्रमाणे या देवस्थानचे सचिव व उपसरपंच या गावचे सन्माननीय संतोष मिराशी आणि त्याचप्रमाणे या वर्षीचे वर्षंदार सन्माननीय महेश मिराशी आणि या ग्रामाचे प्रायोजक कार्यक्रमाचे प्रायोजक श्री भवानी रामेश्वर डंपर सर्व्हिस व ऑइल व्यावसायिक सन्माननीय आमचे अतिशय जवळचे मित्र गीतचिंतक सन्माननीय मनोज हडकर आणि त्याचप्रमाणे या गावचे भजन सम्राट 2020 डबलबारीचे जनक सन्माननीय रवींद्र गुरुबुवा यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतो आणि त्याचप्रमाणे डबलबारी सामन्याचे आयोजक आणि नियोजक सन्माननीय विजयउर्फ बाबू कदम या सर्वांची नतमस्तक या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करते. म्हणजे या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनीभाऊ असतील, पक्वाजोलक असतील,
मान्यवर व्यक्ती असतील त्यामध्ये सन्माननीय या ठिकाणी धारीगावकर हजरत बुवा असतील या सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून तीर्थदैवत सरस्वती मातेच्या नतमस्तक होऊन इथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता ही चांगली मातेच्या चरणाशी लीन होऊन सत्याच्या बाजूने मी सत्यनारायणाला वंदन करून परत समान बनणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून डबलवाडीच्या सामन्याला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराज. या ठिकाणी देखता हूँ तो लगता है कि जैसे युगों से तुम्हें जानता हूँ. रघुमा माझी पेरणी करी माझी पेरणी करी माझा पांडुरंग रांगत झाली माझा पांडुरंग रांगत झाली. मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो मन लागो रे लागो शिव गौरी सुता मॉनिटरला पण द्या. शिव गौरी सुता तुझ्या चरणी ठेवितो माझा तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माथा. तूच करता आणि करविता तूच करता करता आणि करविता तूच करता आणि करविता. शरण आलो मी तुला भगवंता शरण आलो मी गौर रूप हे तुझे पाहता गौर रूप हे तुझे पाहता गौर रूप हे तुझे पाहता गौर रूप हे तुझे पाहता. सौख्य लाभ
भुगे अमुता गणपतीचा आजचा हा 22वा दिवस 42 दिवसाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सालाबादप्रमाणे आणि त्यानिमित्ताने आजची रात्र परमेश्वराच्या नामस्मरणात व्हावी ह्या उद्देशाने या ठिकाणी आमंत्रित केलंय. आणि समोर जे माझ्या मुलं बसले ते आपण सगळेजण त्यांना ओळखतात. ज्याच्या नावामध्ये फक्त वाघ आहे, प्रत्यक्षात मीच बोलू शकते, शेळी असंच तू शेळी. आणि तुम्हाला त्याचं उदाहरण समजेल. आता भजन सुरुवात केल्या केल्या जरा नाजूक असतंच तर अजून पेटावं नव्हतं, पण ठीक आहे. बऱ्याच दिवसांनी भेट झाली गोवाची. मध्ये मध्ये 4-4-6 महिन्यांनी गायब असतात, परत मध्ये टाकला काढतात. आता परत नवरात्री काढीत टाकला बाहेर, बाकी मध्ये काही चार्ज नसतात. तो अर्थात कार्यक्रम घेत नाही, तो भरपूर असतात आणि त्याची बिदागी ताट राहते. भजनात काय नाही सोय, पण बिदागी त्याची ताट राहते. दिने ह्या फक्त मी तुका बोलू शकते असं परत सांगतोय. बाकी सिंधुदुर्गातल्या कुठल्या बुवाची बोलायची हिंमत होत नाही, कारण बोलणं खूप छान आहे. समोरच्या बुवाला न दुखवता, भले तो गाडी घाली पण तो न दुखवता भजन करण्याची त्याची क्षमता आहे. आतापर्यंत तुम्ही त्याचा पेपर बघितले, ते बुवा त्याच्याबरोबर बाह्य बंद केल्याने बिया. मी एकमेव असो असं आहे की माका बोलायची त्याची हिंमत कधी होणार नाही. तुमका समजात लक्षात घ्या. आजची रात्र विषय तोच आहे की बाबा जेणेकरून कार्यक्रमाला मजा यावी, मनोरंजन व्हावं. कारण डबलवारी 2020चे जनकच या ठिकाणी आहेत, बरोबर. ज्यांनी सुरुवात करून दिली ते सन्माननीय रवींद्र गुरु यांच्याकडे एकदा जोरदार आता कोणाकडे वेळ नाहीये. कालाने तस्मै नमः. आपण सुद्धा थांबलात तरी फार फार तर अभंगापर्यंत थांबाल, नाही तर गजरापर्यंत काहीतरी मजा बघायला तुम्ही निघाल. कारण दुसऱ्या दिवशी परत कार्यक्रम. तुम्ही सगळेजण आलात ते स्वतःच्या खर्चाने आलात आणि आम्ही पैसे घेऊन आलोय. हा तुमच्या आमच्यातला फरक आहे, लक्षात घ्या. ह्या परमेश्वराचं नामस्मरण शेवटी तुमच्या कानावर पडते आणि नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही फार मोठी भक्ती आहे, जे तुम्ही लोक मायबाप प्रेक्षक करताय. आपलं भजन मी नेहमी भजनाच्या माध्यमातून सांगतोय की आपलं भजन राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. राम हा शब्द उच्चारायला सोपा आहे, राम तुम्हाला समजायला सोपा आहे, राम शब्द लिहायला सोपा आहे. परंतु कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे, तो कृष्ण हा शब्द उच्चारायला सुद्धा खूप कठीण आहे आणि तेवढाच कृष्ण समजायला सुद्धा खूप कठीण आहे. ज्याला कृष्ण समजला त्याला आपलं जीवन समजलं असं म्हणतात लोक. प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना हिंदुस्थानामध्ये व्हायला 500 वर्ष लागली आणि 2024 मध्ये 22 जानेवारीला प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली. हे बघण्याचं सुद्धा भाग्य आपल्याला मिळाले, लक्षात घ्या. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत, कारण आपलं भजन त्याच्यावरती अवलंबून आहे. मौज मजा ही होतच राहणार. इथे महिला वर्ग सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा भान मी 100% पाळणार. त्यांचे हात त्यांच्या कानावर येतील असं एकही वाक्य जाणार नाही, कारण यूट्यूबच्या माध्यमातून एखादा शब्द जरी चुकीचा गेला, आम्ही लोकनिमित्त धागावलं इतके म्हणजे उपयोग नाही धागा त्या एका विषयावरनं, पण आम्ही त्या आता थोडाफार बंद केला. आणि ही संपूर्ण पंचकृषी आहे, दशकृषी आहे, हे भजनाची खाण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे खूप काही रागदारी माझ्याकडनं तो त्याच्याकडनं समजा तो तानेमध्ये लय भारी मारतात.
देवा शपथ एकदा तर त्यांना एक ताण मारला त्याला सांगा बाळू तो तंबूरावर घालताना जी ताण मारताना ती तुमचं प्रत्यक्षात दाखल ओकारी ताण ओकारी खूप हसलो दिनं रागात बघू नको काय फरक होणार नाही आपल्याला हस ना जरा तू आयुष्यात कधी हसलं नाही त्या प्रभुरामाच्या कारण 84 दशलक्ष योजनेनंतर आपल्याला जर मनुष्याचा देह मिळालाय तर नामस्मरण फार गरजेचं आहे परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचायला. कारण सत्य त्रेता द्वापार आणि एक कलियुग आहे. या कलियुगात आपली ग्रामदेवता आपली कुलदेवता आणि ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय ते आपले आई वडील त्यांची जर मरेपर्यंत सेवा केली मायबाप प्रेक्षको तर आपल्याला काही कमी पडणार नाही. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. लक्षात घ्या खूप फरक झालेला आहे. नाती तुटलीच सगळी. बापाचं आणि मुलाचं तुटलंय आईचं आणि मुलीचं तुटलंय भावाचं आणि बहिणीचं तुटलंय. याला कारण जर काय असेल तर 7-8 इंची मोबाईलचा झालेला अतिरेक आहे. लक्षात घ्या आम्ही पण मोबाईल वापरतो. मोबाईलचा अतिरेक म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं विष बनतं. 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय त्या मोबाईलची नितांत गरज आहे. परंतु त्याचा अतिरेक एवढा झालाय की आपल्याला रिस्पेक्ट हे कुठे समाजात शक्यतो दिसत नाही. ही परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळी साधी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आता गणपती बाप्पाचे हे दिवस होऊन गेले. भाद्रपद शुद्ध चतुर्थी मळीपासून पार्वतीने मातृपुत्र बनविला मुंडके कापुनी गजासुराचे गणपती केले त्याला तो गणपती बाप्पा. आणि आज्ञा मानून माय पित्याची अडविले शिवभक्ताला विधिलिखित हे घडले सारे एक दंत म्हणती तुझला तो गणपती बाप्पा जो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण बसवतो. आणि अदिती आणि कश्यप मुनी यांचा जो पुत्र महोत्कट विनायक तो उद्या फाल्गुनी म्हणजे मागी गणेश जयंतीचा आपण गणपती बाप्पा मागी गणेश तो गणपती बाप्पा 14 विद्या 64 कलेचा अधिपती हा गणपती बाप्पा आहे. त्यामुळे त्याच्याजवळ तुम्ही जे मागाल ते 100% मिळेल. फक्त त्याची सेवा नम्रपणे केली पाहिजे ह्याच मताचा मी आहे. मग ज्या प्रभुरामाच्या नामस्मरणाने आपलं भजन ज्याच्यावर बोलू मी त्याच्या गाण्याने सुरुवात करतोय आणि मग भजनात सुरुवातीचं भजन करतो. हर घर में एक ही नाम जय श्री राम. हर घर में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा. हर घर में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम.
Dale, 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 dale,